आपण टॉपिकला सुरुवात करून बरेच दिवस झाले. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. आत्तापर्यंत आपण ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बन असतं, तर असे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स त्यांचं रिप्रेझेंटेशन कसं करतात ते थोडंसं डिस्कस केलं होतं. पहा, एक तर स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढत असताना त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईप जे आहेत, तर तो म्हणजे बॉन्डलाईन फॉर्म्युला, त्याच्या शिवाय कंडेन्स फॉर्म्युला, त्याच्याशिवाय डॅश फॉर्म्युला वगैरे वगैरे ते कम्प्लीट केलं होतं. आणि 3Dमध्ये कालपर्यंत आपण 4 फॉर्म्युले कम्प्लीट केले होते. एक वेज फॉर्म्युला, दुसरा सॉर्स फॉर्म्युला, शेवटचा त्यानंतर सेकंड म्हणजे फिशर पोझिशन फॉर्म्युला आणि थर्ड न्यूमन पोझिशन फॉर्म्युला, असे फॉर्म्युला पण कम्प्लीट केले होते. आता ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन आज सुरुवात करायची. क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड त्याची गरज का आहे, तर ऑर्गॅनिक कंपाऊंडचा नंबर जास्त आहे. म्हणजे किती, तर 27-28 मिलियन्स एवढा नंबर आहे. आणि त्यामुळे एवढे कंपाऊंड एकाच ग्रुपमध्ये ठेवता येत नाहीत. त्यांनी बरेच टाईप केलेत क्लासिफिकेशनचे. आपल्या 11वी सिलेबसमध्ये 2 टाईप दिलेत. तर त्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये 2 मेन टाईप्स असं मी म्हणतो. त्यामध्ये एक जो आहे तो पहिला ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटन. कार्बन स्केलेटनच्या बेसिसवर एक क्लासिफिकेशन आहे. आणि त्याहून महत्त्वाचं जे क्लासिफिकेशन आहे तर ते म्हणजे ऑन द बेसिस ऑफ फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर केलं जाणारं क्लासिफिकेशन. बरं, तुम्हाला ज्या नोट्स आजपासून देणार आहेत त्यामध्ये मी हा पूर्ण टॉपिक दिलेला नाही आहे, कारण मी आत्ता फंक्शनल ग्रुपच्या क्लासिफिकेशनपर्यंतचाच कंटेंट त्यामध्ये दिला. त्यानंतर नॉमेनक्लेचरचा पार्ट आहे आणि नॉमेनक्लेचर नोट्समध्ये देता येत नाही. नॉमेनक्लेचर आपण ॲक्च्युअल बोर्डवर घेणार आहोत, तेव्हा मी तुम्हाला त्या एक दिवस अगोदर सांगेन की उद्या तुम्ही नोटबुक घेऊन त्या ठिकाणी किंवा जे व्हिडिओ तुम्ही बघणार आहात तर ते व्हिडिओमध्ये येणारे एक्झाम्पल तुम्ही ते कॉपी करा आणि त्यानंतर पुन्हा पुढच्या नोट्स मी देणार आहे. बरं, असं 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं जातं. तर त्यामध्ये ऑन द बेसिस ऑफ कार्बन स्केलेटनच्या बेसिसवर जे क्लासिफिकेशन आहे त्याला सुरुवात करू. आज ते कम्प्लीट झालं तर बरंच झालं. तर त्यामध्ये असं म्हटलं जातं की ऑर्गॅनिक कंपाऊंड्स जे आहेत, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर मेनली क्लासिफाईड इंटू 2 ग्रुप्स. एक म्हणजे ओपन चेन कंपाऊंड्स, त्याच्या अपोजिटकडे सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी क्लोज चेन कंपाऊंड्स म्हणता येईल. क्लोज चेन कंपाऊंडला आपण सायक्लिक कंपाऊंड असे म्हणू शकतो. आणि इकडे जर नाव द्यायचं म्हटलं तर सायक्लिकच्या अपोजिट असायक्लिक कंपाऊंड असं म्हणता येईल. त्याला तिसरं नाव द्यायचं म्हटलं तर रिंग कंपाऊंड असे म्हणता येऊ शकतो. इकडे मात्र अरिंग कंपाऊंड नव्हे, त्यांना ॲलिफॅटिक कंपाऊंड असं म्हणावं लागेल. असं 2 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं, ओपन चेन आणि त्याच्या अपोजिट म्हणजे क्लोज चेन. त्यानंतर ओपन चेन क्लोज चेन आर ऑल्सो कॉल्ड एज सायक्लिक कंपाऊंड. त्यापेक्षा इकडे असायक्लिक कंपाऊंड किंवा यांना ॲलिफॅटिक कंपाऊंड, त्यांना रिंग कंपाऊंड असं म्हटलं तरी चालेल. कोणती टर्म वापरली तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे. ओपन चेन कंपाऊंडचं आता बऱ्याच ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन होतं. 11च्या बेसवर सांगायचं म्हटलं ना तर आपण असं म्हणू शकतो का यांचं मेनली 3 to 4 ग्रुपमध्ये क्लासिफिकेशन केलं. यामध्ये एक म्हणजे अल्केन्स, अल्किन्स, अल्काइन्स आणि नंतर त्यांचे पुन्हा म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या बेसिसवर त्या ठिकाणी अजून फर्दर क्लासिफिकेशन करता येतं. आपण अल्केनचे एक्झाम्पल मी आता सोपं घेतो. अल्केनचे एक्झाम्पल तुम्हाला माहिती आहेत. या ठिकाणी तुम्ही एक्झाम्पल म्हणून अल्केनचा फर्स्ट मेंबर सांगितला तरी चालेल, मिथेन CH4. इथं एकच कार्बन आहे. किंवा सेकंड मेंबर घेतला तर इथेन C2H6. याच्यामध्ये 2 कार्बन हे एकमेकाला अटॅच आहे, CH3 हे एक्झाम्पल. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल प्रोपेन तुम्ही घेऊ शकता. या ठिकाणी असं अल्केनचे एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी सांगू शकता. इथं
अल्किनचे एक्झाम्पल सांगू शकता. अल्किनचा फर्स्ट मेंबर जो आहे तर तो इथिन, त्याचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH2. किंवा सेकंड मेंबर जो आहे तो प्रोपीन, त्याचा फॉर्म्युला CH3 CH डबल बॉन्ड CH2. तर हे ओपन चेनचे एक्झाम्पल झाले. अल्काईनचा फर्स्ट मेंबर सांगायचा म्हटलं तर ॲसिटिलीन हे नाव जास्त वापरतात. त्याचं IUPAC नेम द्यायचं म्हटलं तर ते आहे इथाईल. इथाईलमध्ये HC ट्रिपल बॉन्ड CH. तर हे ओपन चेनचे एक्झाम्पल येतात. पण मला असं म्हणायचं आहे एवढेच फक्त ओपन चेनचे एक्झाम्पल आहेत असं नाही. जे फंक्शनल ग्रुपच्या बेसवर क्लासिफिकेशन केलं जातं त्यामध्ये अल्केनचे जे डेरिव्हेटिव्हज आहेत, मी तुम्हाला एक सिम्पलेस्ट एक्झाम्पल सांगतो. मग अल्केनचं जर आपण एक H रिमूव्ह केला मिथेनचा आणि त्या ठिकाणी एक Cl सबस्टिट्यूट केला, CH4च्या ऐवजी जर मी CH3 आणि Cl ठेवलं किंवा CH3ला पुढे OH जोडलं किंवा CH3ला पुढे NH2 जोडला, तर हे जे आहे याचं नाव मिथिल क्लोराईड, याचं नाव मिथिल अल्कोहोल, याचं नाव मिथिल अमाइन. हे सुद्धा ओपन चेनचे एक्झाम्पल आहेत. तर ओपन चेनचं क्लासिफिकेशन नंतर बरंच आहे. नंतर आपण हे टॉपिकच आहेत. अल्केन, अल्कीन, अल्काईन, हायड्रोजन डेरिव्हेटिव्ह, अल्कोहोल, अमाइन हे सगळे टॉपिकच आहेत. मध्ये डिटेलमध्ये होणार आहेत. या ठिकाणी ओपन चेनला फारसं त्यांनी वेटाईज दिलेलं नाही कारण ते डिटेलमध्ये येणार आहेत म्हणून त्यांनी क्लोज चेन किंवा सायक्लिक कंपाऊंडला जास्त वेटाईज दिलं. तर त्याला आपण सुरुवात करू. तर ते क्लोज चेन किंवा सायक्लिक कंपाऊंडचं पुन्हा फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं. त्यांचा मला वाटतं तुम्हाला ॲलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक असं होतं. तर या ठिकाणी हे ओपन चेन आणि क्लोज चेन आहे. असायक्लिक अँड सायक्लिक. and cyclic compounds are further classified as homocyclic compounds. Homocyclic compounds are also called as carbocyclic compounds and heterocyclic compounds. तुम्हाला या शब्दांचे अर्थ माहीत आहेत किंवा माहीत पाहिजेत असं म्हणेल. होमो म्हणजे काय? होमो म्हणजे सेम आणि हेटेरो म्हणजे काय? तर हेटेरो म्हणजे डिफरंट. तर बेसिकली हे कसे सायक्लिक कंपाऊंड आहेत. म्हणजे रिंग तयार होताना सेम एलिमेंट वापरले जात असेल तर ते होमोसायक्लिक. आता मला एक तुम्हाला क्वेश्चन विचारायचा आहे. रिंग तयार होण्यासाठी कमीत कमी किती साईड अपेक्षित आहेत, किती साईड असायला पाहिजे? म्हणजे एक साईडची रिंग असते, दोन साईडची रिंग असते की तीन साईडची रिंग असते की चार साईडची असते की 5 मेंबर्ड रिंग असते की 6 मेंबर्ड रिंग असते. आपल्या डोळ्यासमोर 6 मेंबर्ड बेन्झीन हे आवडतं एक्झाम्पल आहे. आपण असं हे बेन्झीन सांगतो. तर इथं ही फर्स्ट साईड, सेकंड साईड, थर्ड साईड, फोर्थ साईड, फिफ्थ साईड आणि 6 साईड हे 6 साईड किंवा 6 मेंबर्ड रिंग म्हणतात. तर असं किती मेंबर्ड रिंग असल्यानंतर सायक्लिक कंपाऊंड तयार होतं. तर त्या बेसवर सांगायचं म्हटलं तर 3 मेंबर्ड रिंग असते. 3 मेंबर्ड. तर 3 मेंबर्ड रिंग म्हणजे हे फर्स्ट साईड, सेकंड साईड आणि थर्ड साईड. तसं हे फर्स्ट, सेकंड, थर्ड म्हटलं तरी चालेल. म्हणजे हे 3 साईड तयार होण्यासाठी फक्त एक सेम एलिमेंट वापरला, होमो म्हणजे एलिमेंट वापरला. तर त्यामध्ये होमो एलिमेंट म्हणजे मी कार्बन वापरलं. समजा या ठिकाणी इथं कार्बन असेल, या ठिकाणी कार्बन असेल, इथं कार्बन असेल, तर काय होईल? या ठिकाणी असं असेल पहा, हा फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन आणि असं रिंग तयार होईल. म्हणजे रिंग तयार करण्यासाठी फक्त कार्बन वापरले तर त्यांना काय म्हणायचं? कार्बोसायक्लिक. आणि समजा हे 3 मेंबर्डच रिंग आहे आणि हे रिंग तयार करताना मध्ये मी ऑक्सिजन वापरला, तर ऑक्सिजन जो आहे तर तो कार्बनपेक्षा वेगळा आहे आणि त्यामुळे तो हेटेरो वेगळा ॲटम आला आणि त्यामुळे रिंग तयार झाली 3 मेंबर्ड. पण सगळे कार्बन नाही आहेत, एक वेगळा ॲटम आहे, हेटेरो ॲटम आहे, त्यांना हेटेरोसायक्लिक असं म्हटलं जातं. हा या शब्दांची मिनिंग आहे. हो म्हणजे सेम, हेटेरो म्हणजे डिफरंट, असं एक महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आता यांचं पुन्हा क्लासिफिकेशन. होमोसायक्लिक कंपाऊंड्स आर फर्दर क्लासिफाईड ॲज alicyclic compounds and aromatic compounds. तुम्हाला अरोमॅटिकचं एक्झाम्पल चांगलं माहिती आहे, बेन्झीन हे एक्झाम्पल इथं येतं. alicyclic compound, aromatic compound. आणि aromatic compounds are again classified as benzenoid compounds आणि नॉन बेन्झेनॉइड. बेन्झेनॉइड आणि नॉन बेन्झेनॉइड.
आता हे झालं होमोसायक्लिक्सच्याबद्दल. हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स कंटेन हेटेरोएटम, म्हणजे नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर एक्सेट्रा असं म्हणतो. आणि याचं पुन्हा क्लासिफिकेशन त्यांनी नॉन ॲरोमॅटिक हेटेरोसायक्लिक असं म्हटलंय आणि ॲरोमॅटिक हेटेरोसायक्लिक कंपाऊंड्स. तर हा चार्ट झाला, हा याचा चार्ट झाला ऑर्गॅनिक कंपाऊंडचं क्लासिफिकेशन. ओपन चेन आणि क्लोज चेन. ओपन चेनचं दुसरं नाव असायक्लिक, क्लोज चेनचं दुसरं नाव सायक्लिक, ओपन चेनचं तिसरं नाव ॲलिफॅटिक, क्लोज चेनचं तिसरं नाव रिंग कंपाऊंड. आपल्यासाठी महत्त्वाचं हे आत्ता या ठिकाणी क्लोज चेन किंवा सायक्लिक कंपाऊंड महत्त्वाचे आहे. आता मला दुसरं एक तुम्हाला फरक सांगायचं आहे. पहा इथं असायक्लिक वेगळं आणि अलिसायक्लिक वेगळं. असायक्लिक म्हणजे सायकल नसणारे आणि अलिसायक्लिक म्हणजे सायकल असणारे पण ॲरोमॅटिक नसणारे. हा काय प्रकार आहे तो आता आपल्याला डिस्कस करायचा आहे. तर या ठिकाणी असं म्हटलं जातं, आपण हे मी कट करतो आता, याची गरज नाही आहे. आपण सायक्लिक कंपाऊंडमध्ये होमोसायक्लिकमध्ये येऊया. सायक्लिक कंपाऊंड्स त्याच्यामध्ये एक होमोसायक्लिक, त्याच्यामध्ये पुन्हा स्मॉल ए अलिसायक्लिक. अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये असं म्हटलं जातं, दे हॅव higher percentage of hydrogen than carbon. कार्बनपेक्षा पर्सेंटेज हायड्रोजनचं जास्त असतं. आणि सेकंड, दे हॅव सिमिलर प्रॉपर्टीज लाईक ॲलिफॅटिक कंपाऊंड. हे तुम्हाला थोडंसं जास्त माहीत असावं म्हणून. बरं, आता हे अलिसायक्लिकबद्दल आपण डिस्कस करतोय. अलिसायक्लिकचं सगळ्यात पहिलं एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर या ठिकाणी मगाचं एक्झाम्पल घ्यावं लागेल. हे एक्झाम्पल, आता हे एक्झाम्पलमध्ये नक्की किती कार्बन किती हायड्रोजन असतात? 1 2 3 असं नंबर केलं. कॉर्नरला कार्बन असतात. हा ॲक्च्युअल कोणता फॉर्म्युला आहे? हा बॉन्डलाईन फॉर्म्युला आहे. याचा जर आपण डॅश फॉर्म्युला काढायचं म्हटलं तर 1च्या ठिकाणी कार्बन, 2च्या ठिकाणी कार्बन, 3च्या ठिकाणी कार्बन आपण एकमेकाला जोडल्या आणि नंतर या कार्बन नंबर 1ची व्हॅलन्सी 1 2 झाली किंवा त्याला 2 बॉन्डसाठी 2 हायड्रोजन असतात. याची व्हॅलन्सी 2 झाल्यामुळे इथं 2 हायड्रोजन असतात. याची व्हॅलन्सी 2 झाल्यामुळे इथं 2 हायड्रोजन असतात. म्हणजे या ठिकाणी कार्बन 3 आहेत, हायड्रोजन पण त्याचे डबल आहे, 6 आहे. दे हॅव हायर पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. कार्बनचे डबल हायड्रोजन या ठिकाणी आले. आता तुम्हाला बेसिकली C3H8चा अल्केन माहीत पाहिजे. या अल्केनचं नाव काय? प्रोपेन. पण प्रोपेन कसं आहे? प्रोपेन ओपन चेन आहे. त्याचं कारण काय? प्रोपेनमध्ये CH3 CH2 आणि CH3 हा फर्स्ट कार्बन आणि थर्ड कार्बन एकमेकाला जॉईन नाही आहे. इथं फर्स्ट कार्बन सेकंड आणि सेकंड थर्ड आणि थर्ड फर्स्टला जॉईन आहे, रिंग आहे. आणि मग हे सायक्लिक आहे. याचं नाव काय देतात? तर सायक्लिक आहे म्हणून सायक्लो म्हणायचं. आणि हे नाव कुणावरून दिलं आहे? प्रोपेनवरून. याचं नाव असतं सायक्लोप्रोपेन असं याचं नाव आहे. या दोघांच्यामध्ये फरक काय? तर हे प्रोपेन ओपन चेन आहे आणि सायक्लोप्रोपेन क्लोज चेन आहे. प्रोपेनमध्ये कार्बन 3 आहेत, हायड्रोजन डबल प्लस 2 आहेत आणि या ठिकाणी कार्बनच्या डबल हायड्रोजन आहेत, 6 हायड्रोजन आहेत असं म्हणता येईल. हे तुम्हाला अल्केन माहीत असणं जास्त महत्त्वाचं आहे. हे झालं फर्स्ट मेंबर सायक्लोप्रोपेन. त्यानंतर मी सेकंड मेंबर जर तुम्हाला सांगितला तर तुम्हाला मेंबर तयार करता येतील. पहा, जर मी असं या ठिकाणी कंपाऊंड घेतलं तर इथं फर्स्ट कार्बन, इथं सेकंड कार्बन, इथं थर्ड कार्बन, इथं फोर्थ कार्बन. याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला काढायचा म्हटलं तर फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन आणि फोर्थ पुन्हा फर्स्टला जोडायचा. 1ची व्हॅलन्सी 1 2 झाल्यामुळे इथं CH2, या ठिकाणी CH2, या ठिकाणी CH2, या ठिकाणी पण CH2.
आणि मग C4 असेल तर H10चा अल्केन तुम्हाला माहीत आहे कोणता, ब्युटेन. आणि ब्युटेनमध्ये C4H10 आहे, इथं C4H8 आहे. आणि ब्युटेनच्या अगोदर सायक्लो शब्द जोडायचा तेव्हा याचं नाव होईल सायक्लोब्युटेन, असं याचं नाव आहे. यांच्या प्रॉपर्टीज सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन, दे हॅव सिमिलर प्रॉपर्टीज लाईक ॲलिफॅटिक कंपाऊंड, म्हणजे ओपन चेन कंपाऊंड सारख्याच यांच्या प्रॉपर्टीज आहेत असं म्हटलं जातं. हे सेकंड एक्झाम्पल सायक्लोब्युटेन. त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल जर मी घेतलं, आता प्रत्येक वेळेस एक असं लिहिलं जातं, पण असं लिहिण्याची गरज नसते. तर तुम्ही मला डायरेक्ट याचं नेम आणि फॉर्म्युला सांगा. जर मी असं कंपाऊंड तुम्हाला सांगितलं तर याचं नेम काय असेल, याचा फॉर्म्युला असा असेल पहा. याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे 1, 2, 3, 4 आणि 5, म्हणजे C5H10. म्हणजे तुम्हाला C5चा अल्केन माहीत पाहिजे. C5च्या अल्केनचं नाव आहे पेंटेन. मग याचं नाव काय होणार आहे, तर याचं नाव असेल सायक्लोपेंटेन, असं याचं नाव असेल. हे सायक्लोपेंटेन. त्यानंतर जर मी असं कंपाऊंड तुम्हाला सांगितलं तर यामध्ये फर्स्ट कार्बन, सेकंड कार्बन, थर्ड कार्बन, फोर्थ कार्बन, फिफ्थ कार्बन, सिक्स्थ कार्बन, हे बेन्झीन नाही. बेन्झीनला आपण नंतर जाणार आहोत. हे जे आहे ना मध्ये सगळे सिंगल बॉन्ड आहेत, त्यामुळं यामध्ये असं म्हणता येतं, इथं CH2, या ठिकाणी CH2, या ठिकाणी पण CH2, इथं 4 CH2, 5 CH2 आणि 6 CH2, म्हणजे C6 आणि H12 आहे. आणि याचं नाव असेल सायक्लोहेक्सेन, असं याचं नाव असेल. यातून एक असं काही वाटत असेल पहा की नेहमी अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये C3 असेल H6, C4 असेल H8, C5 असेल H10, C6 असेल H12, हे डबल हायड्रोजन असतात की काय. आपल्या टेक्स्टमध्ये पण असं दिलं आहे, पण असं नसतं. कधी कधी डबल बॉन्ड पण असतो. आणि समजा जर मी असे डबल बॉन्डचे तुम्हाला सांगितले तर ते अलिसायक्लिकमध्ये येतात. आता एक्झाम्पल घेऊ आपण. समजा मी असं म्हटलं असतं, हे कंपाऊंड मी तुम्हाला असं दाखवलं असतं 1, 2, 3. तर हे होमोसायक्लिक आहे का, आहे. होमो का, तर कार्बन आहे. या ठिकाणी फर्स्ट कार्बन आहे, सेकंड कार्बन आहे, थर्ड कार्बन आहे. आणि मग याच्यामध्ये कसं असेल, फर्स्ट कार्बन, थर्ड कार्बन आणि सेकंड कार्बन, इथे डबल बॉन्ड दिल्यानंतर फर्स्टची व्हॅलन्सी 1, 2, 3 झाल्यामुळं 1H असेल, सेकंडची व्हॅलन्सी पण 1, 2, 3 झाल्यामुळं H असेल, आणि थर्डला CH2 असेल. म्हणजे कार्बन 3 आहेत, पण हायड्रोजन 2 + 1 + 1, म्हणजे हायड्रोजन किती 4 आहे. इथे हायड्रोजन किती होते 6, डबल होते. इथे एका डबल बॉन्डमुळे हायड्रोजन कमी झाले. मग याचं नाव कसं देतात, अल्केनवरून अल्केनचं नाव देतात ना, तसं सायक्लोप्रोपेनवरून याचं नाव दिलं जातं सायक्लोप्रोपीन, असं म्हणतात सायक्लोप्रोपीन. आणि हे पण अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये येतं, पण आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं नाही, म्हणून तुम्ही नोट्समध्ये ते एक्झाम्पल घेतले नाही. मला मी हे व्हिडिओमध्ये सांगतोय, पण हे अलिसायक्लिकचं एक्झाम्पल आहे. समजा जर मी असं एक्झाम्पल सांगितलं असतं 1, 2, 3, 4, तर इथे डबल बॉन्डमुळं 2 हायड्रोजन कमी होतात. C4H8च्या ऐवजी C4 या ठिकाणी H किती होणार माहिती 6, म्हणजे डबल हायड्रोजन नाहीत हे मला सांगायचं. डबल बॉन्ड असू शकतो. आणि याचं नाव सायक्लोब्युटेनवरून सायक्लोब्युटीन असं म्हणतात, सायक्लोब्युटीन. पण हे पण अलिसायक्लिकचं एक्झाम्पल आहे, टेक्स्टमध्ये दिलेलं नाही आहे. अलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये दे हॅव हायर पर्सेंटेज ऑफ हायड्रोजन. जरी डबल बॉन्ड असेल ना तर कार्बनपेक्षा हायड्रोजन जास्तच आहेत ना. कार्बन 3 हायड्रोजन 4, कार्बन 4 हायड्रोजन 6. या ठिकाणी सिंगल बॉन्ड असेल तर डबल हायड्रोजन असतात, असा एक साधा सोपा या ठिकाणी रूल आहे. तर हे अलिसायक्लिक कंपाऊंडबद्दल. अलिसायक्लिक कंपाऊंड हे होमोसायक्लिकमध्ये येतात. अलिसायक्लिक कंपाऊंड हे होमोसायक्लिक. होमोसायक्लिकचं दुसरं नाव आहे कार्बोसायक्लिक, कारण त्याच्यामध्ये रिंग तयार करताना फक्त आणि फक्त कार्बन वापरतात, म्हणून कार्बोसायक्लिक. आणि हे सायक्लिकमध्ये येत आहेत असं. आणि यांच्या प्रॉपर्टीज मात्र ओपन चेन कंपाऊंड सारख्या आहेत असं म्हणता येईल. हा झाला एक टेक. याचे बरेच एक्झाम्पल होऊ शकतात, आपण ते एक्झाम्पल नंतर पण काही एक्झाम्पल घेऊया. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे तर तो अरोमॅटिक कंपाऊंड. अरोमॅटिक होमोसायक्लिकमध्ये मी असं म्हणतो बी अरोमॅटिक.
तुम्हाला अरोमॅटिक कंपाऊंड नावाचा एक टॉपिकच आहे, एक सब टॉपिक. नेक्स्ट टॉपिक जो आहे ना हायड्रोकार्बन, त्या हायड्रोकार्बनमध्ये अल्केन एक टॉपिक आहे, अल्केन दुसरा आहे, अल्काईन तिसरा आहे आणि अरोमॅटिक कंपाऊंड चौथा आहे. तुम्हाला अरोमॅटिक कंपाऊंडबद्दल टेन्थला थोडंसं माहिती असेल. अरोमा म्हणजे का? स्मेल. या कंपाऊंडला पूर्वी स्मेल होता, म्हणजे आत्ताही आहे, पण सगळ्याच कंपाऊंडला स्मेल नाही. त्यामुळं त्या स्मेलच्या बेसिसवर अरोमॅटिक कंपाऊंड म्हणणं बरोबर नाही आहे. दुसरं, अरोमॅटिक कंपाऊंडचं तुमचं आवडतं वेल नोन एक्झाम्पल कोणतं? बेन्झीन. बेन्झीनचा मोलेक्युलर फॉर्म्युला जो आहे तो C6H6. तर तो केव्हा माहिती होता माहिती? 1827ला फॅरेडेने तो फॉर्म्युला सांगितला, मायकेल फॅरेडे. आणि 1825ला आणि त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आहे ना, तर तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला जो आपण असा काढतो मध्ये असं दाखवतो, किंवा इथं डबल बॉन्ड 1 2 मध्ये, 3 4 मध्ये, 5 6 मध्ये, त्याच्याही डबल बॉन्ड 2 3 मध्ये दिला तरी चालतो, 4 5 मध्ये असेल तरी हरकत नाही, आणि 6 1 मध्ये दिला तरी चालेल. आणि त्याच्या ऐवजी असं 6 मेंबर्स सायक्लिक स्ट्रक्चर काढून मध्ये राऊंड करतो. हे सगळे करेक्ट आहे. हे जे फॉर्म्युले आहेत ना, हा फॉर्म्युला कोणी सांगितला? तर तो फॉर्म्युला सांगितला फ्रेडरिच ऑगस्ट केकुले नावाचे सायंटिस्टने सांगितला. मला दुसरं सांगायचं आहे, त्याने हा फॉर्म्युला केव्हा सांगितला? तर 1865ला सांगितला. म्हणजे फॉर्म्युला माहीत केव्हा होता? 1825ला फॉर्म्युला माहीत होता, 1825ला. आणि तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला केव्हा सांगितला गेला? तर 1865ला. ह्या 2 इयरमध्ये डिफरन्स काढला, 65 - 25. तर मध्ये किती वर्ष गेले? 40 वर्षामध्ये जावे लागले. आपण 4 बोर्ड फक्त केले, तर 40 वर्षामध्ये स्ट्रक्चर काढताच येत नव्हतं. आणि ह्या केकुलेला, हा केकुले सायंटिस्टला हे स्ट्रक्चर कसं समजलं? तर ते पण एक वेगळंच गोष्ट आहे असं म्हणजे चालेल पहा. तो फ्रेडरिच ऑगस्ट केकुले हा सायंटिस्ट या फॉर्म्युलावर विचार करत बसला असताना त्याला झोप लागली लंडनमध्ये, डबल डेकर बसमध्ये, अप्पर डेकमध्ये, 2 मजली बसमध्ये, वरच्या डेकमध्ये तो बसला असताना. आणि त्या झोपेमध्ये, झोप लागल्यानंतर दुपारचं, त्या झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं. स्वप्न हे झोपेतच पडतात, काही जण डोळे उघडे ठेवून बघत असतील तर ती गोष्ट वेगळी. आणि त्या स्वप्नामध्ये साप आले. आपल्याकडे साप म्हणजे अशुभ समजलं जातं, जर तसं काही नव्हतं तर त्या सापाच्या तोंडामध्ये सापाची शेपटी, आणि त्याच्यावर त्याने बरेच सक्सेस काढले. मी तुम्हाला 3च सांगितले. त्याने साधारण 25-27 सक्सेस सांगितले, आणि त्यानंतर हे सक्सेस माहीत झाले. आता अरोमॅटिकबद्दल, हे बेन्झीन लिक्विड असतं, त्याचं व्हॉल्यूम पण 80 डिग्री सेल्सिअस आहे. बरंच काही काही त्याचं आहे, तर ते आपल्याला डिस्कस करायचं आहे. अरोमॅटिक कंपाऊंड कुणाला म्हणायचं? तर अरोमॅटिक कंपाऊंड कुणालाही म्हटलं जात नाही. अरोमॅटिक कंपाऊंडसाठी काही कंडिशन्स आहेत. तर त्यामध्ये एक फुकेल्स रूल नावाचा एक रूल आहे. फुकेल म्हणजे आपल्याकडे फुकेलचं मिनिंग वेगळं घेतात, चुकलेला वगैरे असेल तर, हे सायंटिस्टचं नाव आहे फुकेल्स रूल. तर त्या फुकेल्स रूलमध्ये अरोमॅटिक कोण? एनी सायक्लिक पाहिजे, बेसिकली प्लेनार पाहिजे, त्यानंतर कॉन्ज्युगेटेड पाहिजे. हे 3 कंडिशन. हॅव्हिंग 4n+2 पार्ट इलेक्ट्रॉन आर सेड टू अरोमॅटिक असं म्हटलं जातं. म्हणजे अरोमॅटिक होण्यासाठी तुम्हाला 1 नव्हे, 2 नव्हे, 3 नव्हे, 4 कंडिशन आहेत. ते सायक्लिक पाहिजे, प्लेनार पाहिजे, कॉन्ज्युगेटेड पाहिजे, 4n+2 पार्ट इलेक्ट्रॉन पाहिजे. हे सगळ्या कंडिशन फुलफिल केल्या तरच अरोमॅटिक होतं. म्हणजे एवढं सोपं नाही. त्याचं पुन्हा बेन्झेनॉइड, नॉन बेन्झेनॉइड, तर ते महत्त्वाचं आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो, उद्या आपण कंटिन्यू करूया. सर मी बेन्झीन हे एक्झाम्पल घेतलं, मला एक एक शब्दाचं मला मिनिंग सांगायचं आहे. सायक्लिक म्हणजे काय सगळ्यांना कळतं, क्लोज चेन असणारं. ते सायक्लिक आहे का? आहे. आता प्लेनार म्हणजे काय? तर प्लेनार म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन असणार. आता sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन म्हणजे कोणता? तर दॅट इज डबल बॉन्डेड कार्बन और पॉझिटिव्हली चार्ज कार्बन.
म्हणजे प्लेनारचं मिनिंग असं आहे sp2 हायब्रिडाइज कार्बन म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन. आता तसं तुम्हाला हे माहिती पहा, हा कार्बन 1 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, हे दोन्ही कार्बन प्लेनार झाले. कार्बन 3 4 मध्ये डबल बॉन्ड आहे, तर ते दोन्ही पण प्लेनार सॉरी sp2 हायब्रिडाइज कार्बन झाले. 1 2 मध्ये डबल बॉन्ड आहे, हे दोन्ही कार्बन sp2 हायब्रिडाइज. 3 4 पण sp2 हायब्रिडाइज, 5 6 पण sp2 हायब्रिडाइज, आणि त्यामुळे हा मोलेक्यूल हा जो आहे तर तो प्लेनार मोलेक्यूल झाला असं म्हटलं जातं. आता कॉन्ज्युगेटेड म्हणजे काय, तर कॉन्ज्युगेटेड म्हणजे अल्टरनेट, डबल अँड सिंगल बॉन्ड. म्हणजे 1 2 मध्ये डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, सिंगल बॉन्ड, त्याला काय म्हणायचं, कॉन्ज्युगेटेड. कळतं? म्हणजे सायक्लिक तर कळतंच. प्लेनार म्हणजे डबल बॉन्डेड कार्बन किंवा पॉझिटिव्हली चार्ज कार्बन, आणि अल्टरनेट डबल बॉन्ड असेल तर त्याला कॉन्ज्युगेटेड म्हणायचं. आणि 4n+2 पाय इलेक्ट्रॉन. आता पाय बॉन्ड म्हणजे कोणता, तर डबल बॉन्डमध्ये या ठिकाणी हे दोन बॉन्ड आहेत ना, यातला एक सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा पाय बॉन्ड असतो. जेव्हा सिंगल बॉन्ड असतो तेव्हा सिग्मा असतो, हा सिग्मा आणि हा पाय, सिग्मा सिग्मा आणि पाय, सिग्मा या ठिकाणी बॉन्ड आहे. म्हणजे पाय बॉन्ड किती झाले, 1 2 3. सिग्मा बॉन्ड किंवा पाय बॉन्ड तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉन किती लागतात, 2, एकासाठी 2, म्हणजे 3 चे किती इलेक्ट्रॉन झाले, 6. आणि त्यामुळं या ठिकाणी हे अरोमॅटिक आहे. आपण उद्या कंटिन्यू करू, आता दिवस थांबूया. उद्या मी तुम्हाला डिटेलमध्ये सगळं सांगतो. उद्या फक्त आपण अरोमॅटिक घेऊया, आणि नंतर वेळ राहिला तर मग हे नॉन अरोमॅटिकला सॉरी हेटेरोसायक्लिकला आपण उद्या सुरुवात करू. पण हे व्हिडिओ वेळच्या वेळी बघत चला. नोट्स आजपासून तुम्हाला दिल्या जाणार आहेत, पण ते पूर्ण टॉपिकच्या नाही आहेत, हाफ टॉपिकच्या नोट्स तुम्हाला देतोय. नंतर उद्याला नोट्स मी देणार आहे.